श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्या आहे दीप अमावस्या. तर अमावस्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कोणती सेवा करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती का करावी हे मी पहिलं सांगणार आहे. श्रीकृष्णाचा ज्यावेळेस जन्म झाला होता त्यावेळेस त्यांचे जे मामा होते ते प्रत्येक वेळेस श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या राक्षसाला पाठवतात. ते प्रत्येक वेळेस पाठवायचे. प्रत्येक वेळेस पाठवल्यानंतर एक राक्षस असा आला त्याचं तेज खूप होतं आणि तो खूप खूप प्रभावशाली होता. तर श्रीकृष्णाने दीप अमावस्याच्या दिवशी, आषाढी अमावस्याच्या दिवशी त्याचा वध केला होता आणि वध करताना त्याला असं सांगितलं की तुझं जे तेज आहे ते तसंच राहिलं पाहिजे, पण तुझ्यामधली जे वाईट कृत्य आहे त्याचा नाश झाला पाहिजे. त्याच्यासाठी ही दीप अमावस्या आणि आषाढी अमावस्याच्या दिवशी हे केल्यामुळं आपण आपल्या मुलांचं जे तेज आहे ते वाढवण्यासाठी आपण औक्षण करत असतो. तर औक्षण कशाने करायचं? तुम्ही कणकेच्या दिवाने करू शकता. जसं की कुणी गोड गूळ वगैरे टाकून करतं, तर काही जण नॉर्मल करतात, फक्त पीठ मळायचं, मीठ वगैरे टाकत नाही आणि त्याच्यामध्ये तेल आणि आपल्या हळद, कुंकू, अक्षता आणि फूल टाकून 1 रुपयाचं नाणं टाकून आपलं औक्षण करतो. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने. पण उद्या नक्की करा, हे 12च्या आतमध्ये करा. सकाळी मुलं लहान असतात, तुम्ही स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही मुलांना घालून देवाच्या पाया वगैरे पडून त्याचं औक्षण वगैरे करू शकता. त्याच्यानंतर ना त्याचा उतारा कसा करायचा? तर उतारा भाताचा करायचा. तर भातामध्ये पीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे. बिना मिठाचा भात बनवायचा आहे, जो की तुम्हाला खायचा नाही आहे. तुमचे 1, 2, 3 जे काही मुलं असतील त्यांच्या वाटीभर 2 वाटी छोटासा भात काढून तुम्हाला तो भात ठेवायचा आहे. त्याचा उतारा करायचा आहे 7 वेळा. 7 वेळा उतरल्यानंतर ना ते तुम्हाला खिडकीमध्ये किंवा 4 रस्त्यामध्ये किंवा तुम्ही कुठेही रोडवरती, जसं की प्राणी वगैरे खातील किंवा तुम्ही टेरेसवरती असेल किंवा तुमच्या नॉर्मल पत्र्याचं घर असेल तुम्ही तिथेही ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवू शकता. तुम्ही हा देखील उपाय करू शकता. हे सगळे तुम्ही उपाय केल्यानंतर ना तुम्ही तुमच्या मुलांची प्रार्थना करू शकता. आता प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना केल्यानंतर ना ज्यावेळेस तुम्ही औक्षण करणार त्यावेळेस तुम्ही रामरक्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता रामरक्षा स्तोत्र. त्याच्यानंतर ना तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती म्हणल्यानंतर ना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना निरोगी ठेव, कायम रक्षा कर, त्यांच्यावरती कोणतंही संकट येऊ देऊ नका. मुलांना काही हे येणार नाही, पण तुम्ही स्वतः हे करायचं आहे आणि तुम्ही केल्यानंतर ना पाया पडायचं आहे आणि तिथून मुलांना पाटावरनं उठवायचं आहे. आणि जे काही तुमचे कणकेचे दिवे ते तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता. जर तो भात तुम्हाला कुठे ठेवता येत नसेल तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून ठेवू शकता. तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांचं रक्षा करू शकता, रामरक्षा स्तोत्र करू शकता. ह्याने काय होईल, तुमच्या मुलांचं जे आजारपण असेल, जे काही निगेटिव्हिटी बाधा असतील, त्या लहान मुलांना कसं पटकन काही ना काही गोष्टी अट्रॅक्ट होतात, त्यांना कळत नाही गोष्टी. त्याने काय होतं, त्यांचं संरक्षण होतं. रामरक्षा स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे ना. ज्यावेळेस तुम्ही हनुमान चालीसा वाचताना त्यावेळेस सुद्धा रामरक्षाचं स्तोत्राचं पठण करावं लागतं. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. ते पठण केल्यामध्ये एक संरक्षण कवच होतं, जे की आपल्या मुलांना आपल्याला द्यायचं आहे. संरक्षण कवच हे तुम्ही उद्या करू शकता. संध्याकाळी तुम्ही दीपपूजन वगैरे करू शकता. ह्या सगळ्या तुम्ही सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल, खूप फायदा होईल. कारण ह्या सेवा मी केलेल्या आहेत. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला असेच नवनवीन कमेंट करत राहा, म्हणजे जेणेकरून मला अजून असं येईल की तुम्हाला अजून कोणकोणत्या सेवा सांगाल. आणि अजून उद्या आहे पितृ, तर पितरांसाठी आपल्याला सेवा करायची आहे, तर ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही तुमच्या मुलांसाठी असंच सेवा करत राहा, तुम्हाला नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्हाला त्याचा इफेक्ट पण मिळेल आणि तुमचे मुलं निरोगी राहतील. अर्थातच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे, मेडिकल वगैरे, पण हो काही गोष्टी असतात जे की आपल्याला मानायला पण पाहिजे आणि त्या मानावं पण लागतातच. तुम्ही हे औक्षण करू शकता तुमच्या मुलांसाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.